शर्मिला राजे ह्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय बिलं देण्यासंदर्भात जो काळाबाजार चालू होता, जी टक्केवारी सुरू होती, त्याचा पर्दाफाश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने केलेला आहे। आज एक समिती नेमल्या, त्या समितीचे अध्यक्ष म्हणून डीडी आपले म्हणजे उपसंचालक आमचे माने साहेबांनी नेमले, त्यांच्या बरोबर एक 4 जबाबदार अधिकारी नेमलेले आहेत। आम्ही जी फाईल सील केली होती, ज्याला लाल डायरी म्हणतो आपण, त्या लाल डायरीमध्ये काय आहे, तर लाल डायरीमध्ये हिशोबाची वही आहे, रोजचा हिशोब किती पैसे दिले आतापर्यंत बिलं, आणि त्या बिलामध्ये टक्केवारी किती जमली, आणि त्या टक्केवारीतले पैसे कुणा मॅडमला दिले, कुठल्या सरांना दिले, आणि हिशोब पूर्ण अशा पद्धतीने फाईल होती। ती फाईल आम्ही सील केली होती। ती फाईल तिने आमच्या सगळ्यांसमोर ओपन केलेली आहे, पंचनामा केलेला आहे, आम्हाला आश्वासन दिलंय की ह्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शकपणे आमची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल। जर केली नाहीच तर भविष्यामध्ये पुन्हा आम्हाला यांच्या विरोधात दाद मागायला लागेल। परंतु एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं पाहिजे। जे चोर आहेत त्या चोरांना शिक्षा झालीच पाहिजे। आणि आश्चर्य आहे, त्या कार्यान्वयन नावाचा शिपाई जर डीडी साहेबांनी पत्र दिले, सीएस साहेबांनी पत्र दिले, आज समितीसमोर तो हजर राहिलेला नाही आहे, परंतु नोकरी आला, नोकरी सही केली आणि पळून गेला। हे काय चालेल? का त्याला वाचवायचा प्रयत्न करताय? पहिला चंदगडला बदली दाखवली आणि नंतर परत तो खुपिरेला आला। हा माणूस वाचवायचा प्रयत्न हे अधिकारी का करतायत ही शंका आहे। भविष्यामध्ये अँटी करप्शन आणि एफआयआर दाखल करायची आम्ही मागणी केली आहे। आणि महत्वाचा निर्णय माने साहेबांनी घेतलेला आहे की भविष्यामध्ये जी आता पद्धत आहे, फाईल द्यायची घ्यायची, ज्या भानगडीत चालल्या आहेत, टक्केवारी चालू आहेत, लूट चालू आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, ती थांबवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आम्ही सुरू करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। फाईल नंबर 3च का? 1 आणि 2 मध्ये हिशोब कुठं आहेत? त्या मॅडम इथं 2 वर्ष होत्या, त्यानंतर आता हे महाशय आलेले आहेत, आता नवीन सीएस आलेले आहेत। 3 नंबर फाईल आणि पहिल्या 2 नंबर फाईल कुठे गेल्या? म्हणून मॅडम मगाशी मी तुम्हाला ताई म्हणालो की ह्याचा एफआयआर दाखल केल्याशिवाय पूर्ण तपास ह्याचा होणार नाही आहे। कोण कोण ह्या भानगडीत आहेत, कोण कोण या रॅकेटमध्ये आहेत, ते सगळं समजून जाईल आपल्याला। हिशोब रोजचा बघायला पाहिजे आता, म्हणजे आता त्यांनी लिहिलंय प्रत्येक पानावर 70,000, 80,000, 40,000, 50,000 असं लिहिलंय। तो पूर्ण अजून हिशोब मी केलेला नाही आहे। आता माने साहेब जे अहवाल देतील त्यात आपल्याला समजून, त्यांनी सांगितलं 8 दिवसात आम्हाला अहवाल देणार आहे, त्या अहवालाला आम्ही चॅलेंज करणार।